चलो मित्रांनो, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जी विद्यार्थी त्यांचं स्पेसिफिकली बीएससी ॲग्रिकल्चर, बायोटेक असेल, ॲग्री बायोटेकवाले, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाले, फॉरेस्ट्रीवाले यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. फुडटेकवाले सर तुम्ही फुडटेकबद्दल बोलले नाही, अशातल्या काही भाग नाही बाबा. सगळ्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की तुमच्यासाठी स्पेशली फेडरल बँकेची एक रिक्रुटमेंट आली आहे. आता या फेडरल बँकेची रिक्रुटमेंट संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एलिजिबिलिटी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ओनली, फक्त ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ही रिक्रुटमेंट आहे. पगार जर बघितला तर कुठल्याही बँकच्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पेक्षाही हा मोठा पगार आहे, म्हणजे 65,000. रिक्रुटमेंट प्रोसेस एकदम सोपी आहे आणि हार्डली आज तुम्ही फॉर्म भरताय 17 तारखेला आणि पुढच्या 17 पर्यंत तुमची पूर्ण प्रोसेस संपलेली असेल ऑलमोस्ट, कारण यांची रिक्रुटमेंट प्रोसेस एकदम पटपट चालते आणि फायनल जॉईनिंग तुमच्या हातात पुढच्या 2 ते 3 महिने 2 महिन्यामध्ये मॅक्सिमम असेल. त्यामुळं काय होत असतो काय झाला असतो अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट होऊ शकते तुमच्यासाठी. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की ओव्हरऑल याच्यासाठी क्रायटेरिया काय काय कोण कोण इलिजिबल आहे. बघा, ग्रॅज्युएशन अँड ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन, अँड नाही, ग्रॅज्युएशन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन, इथं अँड नाही ऑर. एक तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे का? अजिबात नाही, फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असावं इन ॲग्रिकल्चर विथ मिनिमम 60% इन 10th, 12th अँड ग्रॅज्युएशन. म्हणजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन तिन्हीमध्ये तुमचं 60%चं मिनिमम क्रायटेरिया आहे, मिनिमम 60%चा क्रायटेरिया आहे. एज लिमिट 27 वर्षांपेक्षा जास्त नसावी. जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसचं कॅन्डिडेट असेल तर 27 पेक्षा जास्त नसावी. जर SC STचं कॅन्डिडेट असेल तर मात्र 32 वर्षापर्यंत, म्हणजे +5 इयर्सची एज लिमिट चालते. महत्वाची गोष्ट अजून, ही जी रिक्रुटमेंट आहे ही कोणासाठी आहे? ही रिक्रुटमेंट आहे फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरळा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं जेवढे नॉर्दर्न स्टेटचे स्टुडंट्स आहेत, पंजाब असेल, हरियाणा असेल, तिकडचे वरच्या स्टेटचे जेवढे दिल्लीवाले लोक जे आहेत, राजस्थानवाले लोक आहेत, यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट नाही आहे. ही रिक्रुटमेंट पर्टिक्युलरली आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरळा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा, असं म्हणा की महाराष्ट्र इन्क्लुडिंग साऊथ इंडिया जे आहे यांच्यासाठीच ही फक्त रिक्रुटमेंट आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी चांगली सुवर्ण संधी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना चालून आली आहे. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची पुढच्या काही दिवसामध्ये तुमची परीक्षा आहे. त्या परीक्षेसोबत याही परीक्षेची तयारी होऊन जाईल किंवा या परीक्षेसोबत त्या परीक्षेची तयारी होऊन जाईल. आणि इव्हन तुम्ही बघितला सुरुवातीला की ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा यांचा पगार हा कंपॅरेटिव्हली जास्त आहे. बरं, आता यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे सर? सिलेक्शन प्रोसेस काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमची ऑनलाईन एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झाम घरच्या घरून होईल, बाहेर कुठे जायची गरज नाही, म्हणजे तुम्हाला सेंटरवर जाण्याची गरज नाही. त्यानंतर घरूनच ग्रुप डिस्कशन होईल. ग्रुप डिस्कशन आणि ऑनलाईन एक्झाम या घरून होतील आणि पर्सनल इंटरव्ह्यूला मात्र तुम्हाला सेंटरवर जावं लागेल. तर या 3 फेजमधून तुम्हाला जायचंय. ऑनलाईन ॲप्टिट्यूड असेसमेंट टेस्ट सॉरी ग्रुप डिस्कशन आणि मग पर्सनल इंटरव्ह्यू, या 3 फेजेसमधून तुम्हाला जायचंय. मग सर यांची नेमकी परीक्षा कशी असेल, ग्रुप डिस्कशन काय असेल, पर्सनल इंटरव्ह्यू कसा असेल, सगळं सांगतो, नीट समजून घ्या. आता ओव्हरऑल जी एक्झाम आहे त्या एक्झाम बद्दल समजून घ्या. ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत बघा. इंग्लिश, रिझनिंग, क्वांट म्हणजे मॅथ्स, आपलं क्वांट मॅथ्स नाही, क्वांट, त्यानंतर सोशल, जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेसचा पार्ट, कम्प्युटर अवेअरनेस आणि सेल्स ॲप्टिट्यूड. हा सेल्स ॲप्टिट्यूडवाला जर पार्ट सोडला तर ऑलमोस्ट सगळा सिलेबस जो आहे हा आपल्या ओळखीचा आहे. आणि सेल्स ॲप्टिट्यूडमध्ये काहीच नाही, आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न असतात जे तुम्ही विदाऊट प्रिपरेशनही सॉल्व्ह करू शकता, आता बघा, क्वांट रिझनिंग इंग्लिश हे 30 क्वेश्चन 30 मार्क, म्हणजे 90 क्वेश्चन 90 मार्क. जीएचे 25 क्वेश्चन 25 मार्क. बँकिंग आणि करंट कम्प्युटर अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क आणि 15 क्वेश्चन 15 मार्क सेल्स ॲप्टिट्यूडचे. तर या पद्धतीने असे असणार आहेत आणि अशी एकूण 150 प्रश्न 150 मार्कांची परीक्षा. इथे कुठलाही सेक्शनल टायमिंग नाही आणि सेक्शनल कट ऑफ नाही. कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही की सेक्शनल कट ऑफ पाहिजे किंवा नाही पाहिजे, त्यामुळे कन्सिडर करा की सेक्शनल कट ऑफ नाहीये, सेक्शनल टायमिंग पण नाही. ओव्हरऑल 150 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे, 90 मिनिट्समध्ये. आता देयर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क्स.
आता याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असेल 0.25 मार्कची, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 रॉंग होईल. द ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट इज टेंटेटिव्हली शेड्यूल ऑन 4 डिसेंबर 2022. आणि बघा 17 तारीख आहे, 4 तारखेला तुमची परीक्षा आहे, म्हणजे ऑलमोस्ट हे 13-14 दिवस आणि पुढचे 3-4 दिवस असे 20-1 दिवस तुमच्या हातात आहे. या 20 दिवसामध्ये तुम्ही प्रिपेअर करा. या 20 दिवसाच्या प्रिपरेशनवरच तुमचं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं. आता पुढे काय सांगितलं बघा, द ऑनलाईन ॲप्टिट्यूड असेसमेंट विल बी फॉलोड बाय अ सायकोमेट्रिक असेसमेंट फॉर अ मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ 15 minutes. Candidate not attempting the psychometric test questionnaire will be disqualified from the selection process. आता हे नेमकं समजून घ्या ही काय भानगड आहे. जशी तुमची ही 90 मिनिटांची परीक्षा संपली, त्यानंतर एक 15 मिनिटांची एक ऑक्युपेशनल सायकोमेट्रिक क्वेश्चनर येईल. सायकोमेट्रिक टेस्ट सारखी असते. ॲक्सिस बँक, ICICI बँक यांची सायकोमेट्रिक टेस्ट होते बघा. इथे काय टाईपचे क्वेश्चन असतात, याच्यात पास फेल काही नसतं, पण ते तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल. जर तुम्ही ते अटेम्प्ट केलं नाही तर तुम्ही त्या फेजमधून डिस्क्वालिफाईड होताल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्यांना ही अटेम्प्ट करायची आहे. परीक्षा संपली की लगेच 15 मिनिटांची एक सायकोमेट्रिक टेस्ट होईल. सायकोमेट्रिक टेस्ट संपली की मग परीक्षा तुमची संपली. म्हणून हे 90 मिनिटं आणि हे 15 मिनिटं अशी 1-1.5 तास आणि हे 90 म्हणजे जवळजवळ 105 मिनिटांची ही परीक्षा आहे. सायकोमेट्रिक टेस्टमध्ये नेमकं काय असतं सर, तुम्हाला काही सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात. जसं मी ICICIच्या सायकोमेट्रिक टेस्टबद्दल बोलतो, त्याचा बऱ्यापैकी अनुभव आहे. ICICIच्या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये काय विचारलं जातं, तिथं तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले असतात. 3 स्टेटमेंटपैकी तुम्ही ज्या स्टेटमेंटला ॲग्री करता ते टिक करायचं असतं आणि ज्या स्टेटमेंटला डिसॲग्री करता ते टिक करायचं असतं. मधलं स्टेटमेंट तुम्ही सोडून द्यायचं असतं. तर अशा पद्धतीची सायकोमेट्रिक टेस्ट असती. सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन असतात की तुम्ही मीटिंगमध्ये गेल्यावर घाबरता का, ऑफकोर्स नाही म्हणजे डिसॲग्री करता. तुम्ही 4 चौघांमध्ये जेव्हा गप्पा मारता कॉन्फिडंट फील करता का, येस ऑफकोर्स कॉन्फिडंट फील करतो, त्याला ॲग्री करायचं. तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत हे असतात सायकोमेट्रिक टेस्टचे. तर पहिल्यांदा होईल परीक्षा, आणि परीक्षा पास फेलचा काही संबंध नाही. परीक्षा संपली की इमिडिएटली लगेच सायकोमेट्रिक टेस्ट होईल, एक्झाम संपल्या. आता या परीक्षेबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. मी जसं ऑलरेडी सांगितलं की ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट, असेसमेंट टेस्ट अँड ग्रुप डिस्कशन विल बी कंडक्टेड व्हर्च्युअली म्हणजे तुम्हाला घरी बसून, म्हणजे ग्रुप डिस्कशन सुद्धा तुमचं घरूनच होणार आणि ॲक्च्युअल एक्झाम सुद्धा घरून होणार. त्यामुळे ग्रुप डिस्कशन बद्दल अजिबात घाबरू नका. त्याचे काही नंतर नुसके आम्ही तुम्हाला सांगू. जे लोक म्हणजे एक्झाम क्वालिफाय होतील त्यांना ग्रुप डिस्कशनची कशी तयारी करायची याचे काही टेक्निक्स आम्ही तुम्हाला सांगू. त्या टेक्निकच्या बेसिसवर तुम्ही आरामात एक्झाम ग्रुप डिस्कशन क्वालिफाय करून जाताल. त्यांचं म्हणणं आहे पर्सनल इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड अक्रॉस व्हेरियस इंटरव्ह्यू सेंटर्स इफ इट इज नॉट कंडक्टेड इन व्हर्च्युअल मोड. म्हणजे यांनी तर इंटरव्ह्यूमध्ये दोन्ही दगडावर पाय ठेवलेत. म्हणजे यांचं म्हणणं आहे जर इंटरव्ह्यू व्हर्च्युअल मोडमध्ये नाही घेतले तर वेगवेगळ्या सेंटरवर आम्ही घेऊ शकतो. पण आता हे सगळं डिपेंड करतं की किती लोक इंटरव्ह्यूसाठी येतात किंवा किती लोक अप्लाय करतात. जेवढे जास्त लोक अप्लाय करतील ऑफकोर्स यांना ऑफलाईनच इंटरव्ह्यू घ्यावे लागतील आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये यांच्याकडून मॅनेज होणार नाही. किंवा आता ते सगळा बँकेचा निर्णय, त्यामुळं आपण दोन्ही पद्धतीनंतर प्रिपेअर होऊन जाऊ की इंटरव्ह्यू कसं द्यायचं आणि ग्रुप डिस्कशन कसं करायचं. द बँक इंटेंड्स टू कंडक्ट पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोइंग लोकेशन्स. म्हणजे जर झालं तर पर्सनल इंटरव्ह्यू कुठे कुठे होतील, बँगलोरला होऊ शकतात, मुंबईला, चेन्नईला होऊ शकतात, एर्नाकुलम, हैदराबाद, मुंबई आणि विशाखापट्टणम. म्हणजे सगळे महाराष्ट्राच्या आपल्या साऊथ इंडियामध्येच आहे. त्यातल्यात आपल्यासाठी सेंटर कुठलं असू शकतं, आपल्यासाठी सेंटर असेल मुंबई. तर सगळे सेंटर जे आहेत, इंटरव्ह्यूज जे आहेत हे मुंबईला आपले महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांचे होतील. जर ऑफलाईन झाले तर, ऑनलाईन झाले तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही. मग तुम्ही डायरेक्टली तुमच्या कम्प्युटरवर बसून किंवा मोबाईलवरून इंटरव्ह्यू अटेंड करू शकता. बरं, क्रुशियल डेट्स. 16 तारखेपासून ऍप्लिकेशन फॉर्म चालू झाले, 27 नोव्हेंबरला लास्ट डेट आहे. 16 तारखेपासून ऍप्लिकेशन फॉर्म चालू झाले, 27 नोव्हेंबरला लास्ट डेट आहे. 2 आणि 3 डिसेंबरला परीक्षा कशी द्यायची याचा एक डेमो तुम्हाला द्यायला भेटणार आहे. 2 आणि 3 डिसेंबरला नेमकी परीक्षा कशी असणार याचा एक डेमो तुम्हाला द्यायला भेटेल. आणि 4 तारखेला 4 डिसेंबरला डायरेक्टली तुमची परीक्षा असेल. म्हणजे खूप शॉर्ट ड्युरेशनमध्ये एक 20 दिवसांच्या ड्युरेशनमध्ये तुमची परीक्षा संपणार आहे. तो ओव्हरऑल या अशा इम्पॉर्टंट डेट्स आहेत. आता काही मुलांचे डाऊट जे आहेत ते कॉमन डाऊट्स मी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या व्यतिरिक्तही काही डाऊट्स तुमचे राहिले तर मग तुम्ही पर्सनली कॉल करू शकता. आता एक पहिला डाऊट काय
की सर अलाइड ब्रँचचे विद्यार्थी एलिजिबल आहे का, म्हणजे फूडटेक, बीटेक, ॲग्रीबायोटेक, त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री, त्यानंतर तुमचं बस एवढेच ब्रँचेस आहेत. एवढ्या ब्रँचेस तुमच्या एलिजिबल आहेत का, तर हो सगळ्या ब्रँचेस एलिजिबल आहेत. कारण असं कुठेही मेन्शन केलेलं नाही की ॲग्रिकल्चर अलाइड ब्रँच चालत नाही. बरं त्यातल्या त्यात मी आत्ता एक फॉर्म भरून बघितला, मी मुद्दाहून फॉर्म भरून बघितला, मला ते बघायचं होतं की फक्त ॲग्रिकल्चरल ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्शन करायला येतं का, तर तसं काहीच नाही आहे. तिथं डायरेक्ट इन्फॉर्मेशन दिली आहे. तुमच्या 10वीचा बोर्ड लिहा, इन्स्टिट्यूट लिहा, मार्क्स लिहा, डेट ऑफ रिझल्ट लिहा, पर्सेंटेज लिहा, झालं काम. सेम 10वीचं लिहा, 12वीचं लिहा, ग्रॅज्युएशनचं लिहा. मग तुमच्या मनाने तुम्ही ॲग्रिकल्चर आहात की बायोटेक आहे की फूडटेक आहे की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, हे तुम्ही तुमच्या मनाने टाईप करू शकता. त्यामुळे इथं ड्रॉपडाऊनला सिलेक्शनचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं SSC मध्ये कधी कधी काय होतं किंवा काही जसं FCIची ॲडव्हर्टिजमेंट आली होती, मग तिथं काय होतं ॲग्रिकल्चर हा एकमेव पर्याय यायचा, दुसरा पर्याय येत नव्हता. मग त्यामुळे विद्यार्थी अलाइड ब्रँचेसचे विद्यार्थी एलिजिबल नव्हते असंच कन्सिडर करावं लागेल. पण इथं तसं ड्रॉपडाऊनला ऑप्शन नाही आहे. इथं कसे डायरेक्ट तुम्ही टाईप करू शकता की तुमची डिग्री कोणती आहे. त्यामुळे अलाइड ब्रँचेसचे विद्यार्थी एलिजिबल आहे. सर जॉब परमनंट आहे की टेम्पररी, ऑफकोर्स परमनंट आहे. जॉब हा परमनंट आहे. त्यांचं म्हणणं आहे 2 वर्ष हा प्रोबेशन टाइम असेल, 2 वर्ष हा प्रोबेशन टाइम असेल. 2 वर्षानंतर तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये घेऊ. तुम्ही जॉब सोडायची गरज नाही. तुम्ही जॉब 2 वर्ष मिनिमम सोडू शकत नाही. जर 2 वर्षाच्या मध्ये सोडला तुम्हाला 50,000 रुपये भरून सोडावा लागू शकतो. पण 50,000 म्हणजे काय राव, एका महिन्याची सॅलरी तिथं. त्यामुळं सोडूही शकता, असं नाही की सोडू शकत नाही. हायर अपॉर्च्युनिटी आली तर, पण सोडायची गरज नाही. जॉब परमनंट आहे. इज देअर एनी ट्रेनिंग फीज, जसं ॲक्सिस, ICICI, मणिपालची जशी ट्रेनिंग असते सर, तशी काही ट्रेनिंग वगैरे आहे का, नाही अजिबात नाही. मणिपालची वगैरे काहीच ट्रेनिंग नाही. डायरेक्ट सिलेक्शन आणि बँकेत सिलेक्शन आहे असं. व्हॉट विल बी द जॉब प्रोफाईल, जॉब प्रोफाईल नेमकं काय असेल. ऑफकोर्स ॲग्रिकल्चर बद्दलच त्यांनी दिलंय, तर त्यांनाही स्पेसिफिकली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स पाहिजे. कशासाठी, तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी. त्यामुळे ओव्हरऑल जॉब प्रोफाईल काय आहे याच्याबद्दल त्यांनी काही क्लिअर मेन्शन केलेलं नाही. पण आपल्या हिशोबाने डेफिनेटली जॉब प्रोफाईल काय असेल तर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सारखे ॲग्रिकल्चर लोन रिकमेंड करणे, रिकव्हरी करणे, या टाईपची इन्फॉर्मेशन काम जे हे या जॉबचं डेफिनेटली असेल. बाकी याबद्दल तुम्हाला काहीही लागलं तुम्ही डेफिनेटली पर्सनली आम्हाला कॉल करू शकता. बरं आता जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात सारथीला, अशा विद्यार्थ्यांची तयारी करण्याची काहीच म्हणजे वेगळी तयारी करण्याची काही गरज नाही. पण जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की यार ही अपॉर्च्युनिटी मी घ्यायला पाहिजे आणि यासाठी मी तयारी करायला पाहिजे, अशा लोकांसाठी आम्ही एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच लॉन्च करतोय. स्पेशल रेकॉर्डेड बॅच. या रेकॉर्डेड बॅच मध्ये काय काय असणार आहे, क्वांट असणार आहे, LR असणार आहे, इंग्लिश असणार आहे, GE असणार आहे, कम्प्युटर असणार आहे. म्हणजे 5चे 5 विषय या तुमच्या बॅच मध्ये असणार आहेत आणि खूप जास्त लेक्चर देणार नाही. महत्वाचे असे प्रत्येक विषयाचे काही पर्टिक्युलर लेक्चर तुम्हाला देणार, ज्याच्यातून तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल. म्हणजे एक्झामसाठी लागणारा पूर्ण सिलेबस जो आहे तुमचा याच्यामधून कव्हर होऊन जाईल या बॅचमधून. या बॅचची व्हॅलिडिटी असेल एक्झाम पर्यंत आणि फीस असेल 2,000 रुपये फक्त. तर ओव्हरऑल या 2,000 तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. अशा हिशोबाने जरी पाहिलं तर चालतं. या एक्झाम मधून किंवा या बॅच मधून कशाची तयारी होईल, या बॅचच्या विद्यार्थ्यांची म्हणजे पूर्ण सिलेबसची तयारी होईल. पुढे इंटरव्ह्यू असेल, त्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशनचा राऊंड असेल, ग्रुप डिस्कशनचं प्रिपरेशन आपण करून घेऊया या विद्यार्थ्यांचं. त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेऊ. इमॅजिन करा तुम्ही इंटरव्ह्यूला बाहेर 2,000, 1,500 रुपये फीस देता, 3,000 रुपये फक्त इंटरव्ह्यू बॅचची. इकडे तुम्हाला इंटरव्ह्यू प्लस एक्झाम आणि ग्रुप डिस्कशन तिन्हींची तयारी करून मिळणार आहे 2,000 रुपयामध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांनी डेफिनेटली या बॅचला ऍडमिशन घ्या किंवा ही बॅच परचेस करा. याच्यामधून तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे हा कव्हर होणार आहे. बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही बॅच जॉईन कशी करायची. सगळ्यात पहिले काय करा, सारथी एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. सारथी एज्युकेशन आणि कोर्सेसमध्ये जा. सारथी एज्युकेशन ॲप डाउनलोड केलं, रजिस्टर केलं, कोर्सेस ऑप्शन दिसेल, कोर्सेसमध्ये द्या. क्लिक ऑन स्पेशल फेडरल बँक बॅच. स्पेशल फेडरल बँक बॅच जॉईन करा आणि बाय नाऊ करा. पेमेंट झालं इमिडिएटली तुम्हाला व्हिडिओ दिसायला स्टार्ट होतील. तर या पद्धतीची एक स्पेशल बॅच जी आहे ही अशा विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी स्पेशली याच्यासाठी तयारी करू इच्छितात. आता या बॅच मधून काही प्रमाणात तुमचं AFOचं पण प्रीचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत असे लोक ही बॅच परचेस करू शकतात. बाकी
या रिलेटेड तुम्हाला काहीही वाटलं, या रिलेटेड तुम्हाला असं वाटलं सर फॉर्म भरायला प्रॉब्लेम येतोय, कसं आहे काय, तर या रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असेल डेफिनेटली तुम्ही मला कॉल करू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे. ठीक आहे. बाकी काही डाऊट असेल डेफिनेटली बोलूया आणि सगळी प्रोसेस एकदा व्यवस्थित समजून घ्या. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासोबत डेफिनेटली हे शेअर करा. हा अजून एक महत्वाचा मुद्दा एकदा नोटिफिकेशन मध्ये येतो. याच्यामध्ये यांनी काय सांगितलंय बघा, असे ग्रॅज्युएट्स नीट समजून घ्या. एज लिमिट दिली आहे आणि याच्यामध्ये एक दिलंय बघा की तुमचं एज जे आहे हे 1/11/2022 पर्यंत असावं, 27 पेक्षा कमी असावं. इथं काय दिलंय बघा, कॅन्डिडेट हु आर पासिंग आउट ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर करंट अकॅडमिक इयर 2022-23 अँड सॅटिस्फाईंग द अबो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑल्सो एलिजिबल टू पार्टिसिपेट इन द सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे ज्यांची एक्झाम बघा नीट समजून घ्या, ज्यांची एक्झाम सध्या झालेली नाहीये म्हणजे फायनल इयर स्टुडंट आहेत. हा मुद्दा मला ऍड करायचा राहिला, बरं झालं लक्षात आलं. फायनल इयर स्टुडंट आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन 2023 मध्ये होणार आहे असे सुद्धा विद्यार्थी इकडे एलिजिबल आहेत. ज्यांचं ग्रॅज्युएशन 2023 मध्ये होणार आहे असे विद्यार्थी सुद्धा इकडे एलिजिबल आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त if they have to clear all papers of previous year or semester of the qualifying examination with aggregate 60% as on 1/11/2022 and all the papers pertaining to subsequent semester should be clear along with the result of final year semester examination. The final semester examination should be clear in the first chance itself. आता याच्यामध्ये ही एक क्रुशियल डेट जी त्यांनी दिली आहे की 1/11/2022 ही पास झालेल्या लोकांसाठी पण त्यांचं म्हणणं आहे 2022-23 ला जे लोक एलिजिबल आहेत किंवा पास होणार आहेत अशी लोक यासाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर एवढं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. बाकी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. काही डाऊट असेल तर डेफिनेटली या संदर्भात तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय.